फायनली आम्ही आपल्या ट्रेकला स्टार्ट करतोय पेफोर्टच्या. पण ॲट दी एंड वर्थ इट होतं. इकडचा व्ह्यू आणि इकडचं नेचर. परत गाईज, मी यश तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये. आणि आता आपण चाललोय पेफोर्ट विकटगडला. तर पेफोर्टला येण्यासाठी सगळ्यात जवळचं स्टेशन आहे नेरळ जंक्शन. आणि नेरळ जंक्शनला येण्यासाठी तुम्हाला सेंट्रल रेल्वेच्या कोणत्याही स्टेशनवरून तुम्हाला इझिली ट्रेन मिळू शकते. तर माझा पण फर्स्ट टाइम आहे पेफोर्टला. तर चला तर आपल्या पेफोर्टच्या जर्नीला आपण स्टार्ट करूया. हा बघा, एक अनएक्सपेक्टेड माणूस आमच्यामध्ये ऍड झालाय. पहिला बोलला होता ट्रिपमध्ये नाही येणार आणि आता आलाय बाईक घेऊन. बसून ट्रेन पकडायला लावले आणि हा बघा, हा 2 तास इथे नाश्ता करतो. पेफोर्टला जाण्यासाठी तुम्हाला नेरळ स्टेशनवरून 100 मीटरवरतीच टॅक्सी स्टँड अवेलेबल आहे. आणि तिथे पर पर्सन आय थिंक 100 रुपये आहे पेफोर्टसाठीचा. ते खूप लाईन लावावी लागते. हे बघा, लास्टपर्यंत लाईन आहे. काय फायनली आम्हाला टॅक्सी मिळाली. बघा, आता आम्ही विकटगडला जातोय. काका किती किलोमीटर आहे इकडून? 9 किलोमीटर आहे. 9. किती वेळ लागेल तरी? 20 मिनिटं लागतील आपल्याला. 20 मिनिटं. हा डोंगर चढायचा आहे ना. समोर डोंगर दिसतो ना. घाट रस्ता आहे काय? हा, हे बघा, हा डोंगर वरपर्यंत जायचं. अच्छा, तोच डोंगर आहे का? गडावरती साठी ट्रेक करायचा असेल ना तर बघा इथे थांबतो. आणि हा जो सरळ रोड जातो ना तो माथेरानला. आणि इथून हा टॉय ट्रेनचा ट्रॅक सुरू होतो. ते आलात ना की तुम्हाला हा असं बोर्ड दिसेल कड्यावरचा गणपती. आणि हा जो रोड जातो ना तो सरळ माथेरानसाठी. आणि हा जो टॉय ट्रेन ट्रॅकचा हा पेफोर्टसाठी जातो. इथे आल्यावर तुम्हाला बोर्ड दिसेल ना तर समजेल. आता आम्ही पोहोचलो इथे. 20 मिनिटामध्ये पोहोचलो. पण अजून आमचे जे बाईकने जे आले होते ते आता कुठे त्यांना रस्ता भेटत नाही. तर आता आम्ही त्यांचीच वाट बघतोय आणि मग आम्ही ट्रेक सुरू करणार आहे. 1 eternity later. हे फायनली लोक आलेले आहेत. 1 तास वाट बघतोय आम्ही इकडे आणि हे आता आले आहेत. त्यांना बोल एवढी मुलं आहेत. एवढी मुलं एक पण गाडी बसायला एक्साइटेड झाले. मी एक्साइटेड नव्हती. तुम्ही कोण नव्हतं बसत म्हणून बसली ना. आता वाट झाली. मी बोलली डेंजर आहे तिकडे. तुला काय आम्ही ऑर्डरच दिसतंय गाडीमध्ये किती झालं. फायनली आम्ही आपल्या ट्रेकला स्टार्ट करतोय पेफोर्टच्या. तर सर्व आलेले आहेत. आम्ही आता 6 वाजता निघालोय आणि आता आम्ही वाजले किती 9:55 ला ट्रेक स्टार्ट करतो. हा ना, 1 तास तर यांच्यामुळे लागलाय. टाइमपास मग काय, कोण सांगते रे तुम्हाला बाईक घेऊन या म्हणून. हा, सीधा यायचं आमच्यासोबत ट्रेननी गप्पापणे. आता वरती पोहोचलो असतो एवढ्याला.
हा गणपतीच्या इथे कसं वेगळा डबा. गार आहे ना हा हे आला माझा भारी वाटलं. ए, कशासाठी घेतलंय? डिसिजन चुकला आहे. तुम्ही याल तर पावसात या, कारण आता इथे एवढं ऊन आहे ना की सगळे फ्रस्ट्रेट झाले. ते बघा, तुम्ही याल ना तर पावसात या. हा बघा तो डोंगर दिसतोय ना, तो वाला. हा तर तिथे मंदिर आहे, तिथपर्यंत आपल्याला ट्रेक करत जायचं आहे असं. हे बघा. त्यांच्या मेंदूमध्ये अजूनही कामाचाच विषय चालू आहे. अरे ते लोक हे बघा, मारतात रे. इथे येऊन पण यांना कामाचंच बोलायचं आहे. हे बघा, इथे येऊन पण कामाचंच बोलायचं आहे यांना. स्टँडर्ड कधी ते एक मारणार यांना कोणीतरी गप्प बसवा. एकच मारतात ते लोक. एकच मारणार हो, एक स्टँडर्ड आणि त्यांना आम्ही खूप मोठी चुकी केली ट्रेक मध्ये आणून. ऍक्च्युली यांना आम्ही खालूनच पाठवायला पाहिजे होतं घरी. हे बघा, इथे येऊन पण त्यांचं अजून थांबत नाही, तेच चालू आहे लॅब. तुम्हाला मध्ये 10 मिनिटानंतर इथे खाण्याचं वगैरे मिळून जाईल, फळं आणि तुम्हाला चिप्स वगैरे काय हवं असेल. मॅगी नाही. हे बघा गाईज, मध्ये जो काय व्ह्यू आहे हा बघा, एक नंबर व्ह्यू हा बघा, खूप मस्त व्ह्यू आहे. हे बघा, आपण त्या पॉइंटला आलोय जिथून आपल्याला खाली उतरायचंय. हे बघा, असं असं दिसेल ना, तिथून तुम्ही खाली जायचंय पेफोर्डच्या ट्रेक साठी. करून थोडं पुढे चालत आल्यानंतर एक व्ह्यू पॉइंट आहे कड्यावरच्या गणपतीसाठीचा, तो तुम्हाला दाखवतो आता. खाली आ रहा है एक बता कि खाली क्यों, कोई खाली क्यों जाएगा? तो एक काम करो, ऐसे जाओ, गणपति का दर्शन करो. ओनली दिस वन किला है इधर, निसर्ग ये लगा हुआ है गणपति, वहाँ से नीचे उतरोगे, एक बोर्ड लगा है. ह्या तुम्ही ह्या पॉइंटला आलात ना की इथून खाली जाण्यासाठी आहे पेफोर्ट साठी, तर एकदम सांभाळून या. आणि इकडे माकडं वगैरे पण असतात, तर तुमचं सामान वगैरे असेल तर ते सांभाळून ठेवा. हा, इथे सांभाळून या तुम्ही, कारण इथे खूप डेंजर ट्रेक आहे. इथून तुम्ही इथे आलात ना की तुम्हाला इकडे भगवान शिवजी आणि गणपती बाप्पाचं मूर्ती मिळेल. तुम्ही ह्या पॉइंटला आलात ना की बघा, ही साईडचा रस्ता जातो ना तो कड्यावरच्या गणपतीसाठी, आणि इकडचा जातोय तो पेफोर्टच्या ट्रेकिंगसाठी. तो आम्ही फर्स्ट आता लेफ्टला जातोय कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घ्यायला. ट्रेन आहे आम्ही पोहोचलोय कड्यावरच्या गणपती मंदिरला, तर चला गणपतीचं दर्शन घेऊया. सांगू शकाल का? ते पोरग्याने वडील राजाराम खडे. अच्छा. तेही हा गणपती बनवला. हा. 2004 ला काम चालू केलं गणपतीचं, आणि 18 गणपती पुरं झालं. 14 वर्ष लागली गणपती बनवला. राजाराम खडे. हा. त्यांना एक सासकाचं म्हणजे एक हे घडलं, नेरळ स्टेशनला उंदीर चढला इंजिन मध्ये,
त्यांच्या ते ड्रायव्हर हम्म. होते त्यांनी इथून उडी मारली अच्छा. त्यांना ती गणपतीचा झालं. ते काम चालू केलं तिथून ते कड्यावरचा गणपती म्हणून साकार झाला साकार झाला. राजाराम कडे. चालेल. आता आपण स्वतः सेवा करतोय सेवा. त्यांचा मुलगा आता आलेला आहे. हा काय? दुर्वास त्यांचा मुलगा आहे, त्यांनी त्या बापाने म्हणला का अच्छा. तर ही अशी हिस्ट्री आहे या कड्यावरच्या गणपती मंदिर मागची. तिथं तुम्ही लिहिलेलं पाहिजे हा. तिथं हा. मोठा बोर्ड लावलाय बघा. बोर्ड लावलाय तिथे सर्व ते. हा. तर धन्यवाद तुमचं माहिती दिल्या. कड्यावरच्या गणपतीवरून ना तुम्हाला हा बघा इथे कलावंतीन प्रबळगड वगैरे पण इथून दिसतो लांबून. आणि आता आपल्याला जायचंय इथे ह्या पॉइंटला. इथे मंदिर आहे तर इथे जायचंय आपल्याला आता ट्रेक करत. मगाशी इथून आम्ही लेफ्ट गेलो होतो, आता राईटला जायचंय पे फोर्ट साठी. हा रस्ता आहे. निघालोय कड्यावरच्या गणपती मंदिरवरून तिकडे पे फोर्ट साठी. अरे मला नाही का व्हिडिओ काढायचा. बॉटल मध्ये पाणी भर मयुरी. ते पाणी खराब आहे. खूप छोटा रस्ता आहे तर तुम्ही येताना नीट घ्या, बघून चाला. हा इकडचं एकदम फ्रेश असेल ना पाणी. आता आम्ही चाललो आहे पेप फुटला. इथे मध्ये आलो ट्रेकच्या आणि इथे असं नॅचरल वॉटरचं आहे ते चांगलं असतं एकदम शुद्ध. पिचू जरा बघूया जरा रायगडला पियाले. रायगडला पण ते हे होतं झऱ्याने, एकदम शुद्ध वास. गाय हा खूप खरंच डेंजर ट्रेक वाला आहे. हे बघा हे खूप डेंजर ट्रेक आहे इकडे. इथून नीट या कारण एक चूक डायरेक्ट खाली दरीमध्ये जाऊ शकते. आम्हाला मजा येते सगळी. आता मी पार केली आहे ही शिडी. आता ही लोक येत आहेत यांची बघूया मजा. मेंबर्स अजून तिकडे आहेत, तिकडून असे येतील चालत. शिडी जवळ चला. हा अरे इकडे काय दुकान होतं काय? बंद आहे. बंद आहे. शिड्या वाटतं ना. हा इथे मध्ये शिडे आहेत. एकदम बेस्ट दिवस आहे. इधर थोड़ा आराम कर लो फिर चढ़ते. आराम करना है. अरे ऊपर आहे देख. अरे तिकडे जायचंय. अरे इकडे आणि मग पेफोर्टला जाऊया. पेफोर्टला जाऊया. पायरी थोडी हलते आहे तर नीट या तुम्ही इथून. अरे यार ही वाली शिडी तर अशी वाटते झुकली आहे. फायनली आलोय आम्ही टॉपला आणि बघा सर्व बसले. थोडा वेळ निवांत बसू आणि मग आम्ही मंदिरात जाऊ. खूप टॉपला आलोय. टॉपला आलाय. आता जाऊ थोडा आराम पण केलाय आम्ही. थोडा वेळ बसलोय, आराम केला आणि आता निघालोय पेफोर्ट साठी. आता जरा वारा वाहतोय. आता जास्त नाही, आता 20 मिनिटाचा रस्ता राहिलाय आणि हे सगळे येत आहेत मागून. ह्या अशा शिड्या लागतील एंडला.
इथे आल्यावरती हे मंदिर असेल. तर इथे चप्पल काढा. मी पण इथे चप्पल काढतोय आणि मग वरती जाऊ. आम्ही आलोय पेफोर्टच्या टॉप वरती आणि इथे एकमुखी दत्ताचं मंदिर आहे. आणि हा व्ह्यू बघा एकदा. इथून हा व्ह्यू दिसतो पूर्ण नेरळ शहर. वाटतंय तुम्हाला? मला थोडं भीती वाटत होती पहिली येताना वरपर्यंत, पण आता इथे आल्यावरती मला असं वाटतंय की वर्थ आहे. इथे येऊन सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलं पाहिजे. हा पॉइंट याला मस्त आहे, खूप भारी वाटतंय. थँक्यू. विशाल, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? खूप भारी वाटते इथे येऊन. इतकं गार वारा येतं, खूप गार वारा येते इथे. खरं तर आम्ही खूप खूप एक्झॉस्ट झाले, सगळेच एक्झॉस्ट झालेलो आहोत. पण आता इथे येऊन खरंच असं वाटतंय की ते वर्थ आहे, जसं की सायली बोलली. तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? जरा पाऊस असतो मग मजा आली असते, एवढं मजा नाही. भिजलोय पण वरती आला जरा बरं वाटलं, सगळं वसूल झालं. एक्सपिरियन्स तुझा पेफोर्ट ट्रेकचा? एक नंबर, एकदम भारी. थोडस थकवा झाला पण वर येऊन सगळं वरती एकदम भारी वाटतंय. खूप मस्त हवा येते. फक्त पाऊस असता तर एक नंबर मजा आली. राज कसा आहे तुझा एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स एकदम छान आहे. चढताना खूप डिफिकल्ट होतं, पण इथे थोडंसं ॲक्च्युली वर्थ इट. आली बऱ्याच वर्षांनी ट्रेक केलेला आहे, पण खूप छान अनुभव होता. एक नवीन काहीतरी छान शिकायला पण मिळालं, नवीन काहीतरी एक एक्सपिरियन्स आला. थँक्यू व्हेरी मच. तर पेफोर्टचा ट्रेक हा खूप चांगला होता. म्हणजे थोडं वरती खाली चढाव उतार असल्यामुळे थोडं दमायला झालं, पण ॲट दी एंड वर्थ इट होता. इकडचा व्ह्यू आणि इकडचं नेचर. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स हिअर? थोड़ा है डिफिकल्ट है एज कम्पेयर टू कलावंतीन. और पहला अपन किधर गए थे? करनाला. थोड़ा डिफिकल्ट है, मतलब रास्ता इतना अच्छे से बनाया नहीं. आम्ही मंदिरात थांबलेलो थोडा वेळ, रेस्ट वगैरे केलं आणि आता आपण पायथ्याला जातोय. तर आम्ही डायरेक्ट तुम्हाला पायथ्यालाच भेटू. फायनली आम्ही पेफोर्टचा ट्रेक कंप्लीट केलेला आहे. तर तुम्हाला व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.